MST CET 2026. तर 2026च्या CETमध्ये साधारण तुम्हाला किती मार्क्स पडले पाहिजेत, म्हणजे साधारण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पर्सेंटाइल आणू शकता. तर पाहूया आपण किती मार्क्स तुम्हाला पाहिजे. CETचा पेपर जो असणार आहे तर तो असणार आहे 200 मार्काचा. हे जे एनालिसिस आहे हे 2025चं आहे. 25ला साधारण जर तुम्ही पाहायला गेलं, तर किती मार्क्स पडल्यानंतर किती पर्सेंटाइल पडलेले आहेत मुलांना, हे आपल्याला या डिस्ट्रिब्युशनवरून लक्षात येईल. याच्यावरनं तुम्हाला अंदाज बांधता येईल का नक्की आपल्याला 2026ला पण साधारण किती मार्क्स आपल्याला आणायचे आहेत, जेणेकरून आपल्याला चांगले पर्सेंटाइल पडतील आणि बेस्ट कॉलेज आपल्याला मिळेल. ठीक आहे. तर पहा 2025चं डिस्ट्रिब्युशन काय सांगतं. 170 प्लस जर गेले तर तुम्ही 99.9 म्हणजे एवढे मार्क्स तुम्ही आणू शकता. त्यानंतर जर पाहिलं तर 160 प्लस जर तुम्ही आणले तर 99.6 आहे. 150 मार्क्स जर तुम्ही आणले तर 98 पर्सेंटाइल आहे. 140 जर मार्क्स आणले तर 97 पर्सेंटाइल आहे. 130 जर आणले तर साधारण 96 आहेत. म्हणजे साधारण जर तुम्ही लक्षात ठेवलं तर 150 पेक्षा जर जास्त मार्क्स तुम्ही आणले तर तुम्हाला 98 अबोव्ह पर्सेंटाइल पडणार आहेत. ठीक आहे. आता हे थोडंसं व्हॅरी होऊ शकतं 2026ला. आता कधी-कधी असंही होऊ शकतं. साधारण जर एखाद्या शिफ्टचा पेपर जर खूप टफ आला तर 140-45ला सुद्धा तुम्हाला 99 पर्सेंटाइल पडू शकतात. ठीक आहे. म्हणजे ऑन एन एव्हरेज जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला 150 प्लस मार्क्स आले पाहिजेत. जर तुम्ही 200 पैकी 150 प्लस मार्क्स आणायचा प्रयत्न केला व्यवस्थितरित्या जर प्लॅनिंग करून, तर तुम्ही 99% आसपास पोहोचू शकता. 98च्या तर हमखास तुम्ही काय जाऊ शकता, अबोव्ह जाऊ शकता. मग आता कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचंय तुम्ही ठरवा. आलंय लक्षात? बाकी तुमच्या CETच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट.